नागपूरच्या यशोधरा नगर परिसरात एक कार शोरूममध्ये तब्बल 74 लाख रुपयाची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शोरूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीच ही फसवणूक केल्याचं समोर आलंय, तर मॅनेजरच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सुशील घुले आणि चेतन तराडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत। आरोपीने स्पेअर पार्ट्स विक्री करून ग्राहकांना खोटी बिले दिली आहेत, तर ती रक्कम शोरूमच्या खात्यात जमा न करता स्वतःकडेच लंपास केल्याचा आरोप आहे। न्यायालयाने दोघांना 30 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चर प्रायव्हेट लिमिटेड या मारुती सुझुकीच्या शोरूममध्ये स्पेअर पार्टमध्ये गबन होऊन फसवणूक झाल्याबाबतची तक्रार सदर ऑटोमोटिव्ह शोरूमचे मॅनेजर राजेश मिश्रा यांनी त्याबाबतची तक्रार दिली होती। सदर तक्रारीची प्राथमिक चौकशी करून सदर प्रकरणात आरोपी सुशील रमेशराव घुले व चेतन दामोदर तरारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात आरोपींनी त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी सदर ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स शोरूममध्ये असलेले गाड्यांचे जे स्पेअर पार्ट आहेत ते ग्राहकांना विक्री करून त्याबाबतची रक्कम जी आहे शोरूमच्या अकाउंटमध्ये जमा न करता व ग्राहकांना बोगस बिले देऊन 74,70,984 रुपयाचं जे आहे गबन केलेलं आहे। सदर प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे। आरोपींची दिनांक 30 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलीस कस्टडी मंजूर केलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। नागपूरसह संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली असून तापमान 40 अंशाच्या पुढे गेले। नागपूरमध्ये शुक्रवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, जो या मोसमातील सर्वात उष्ण दिवस ठरलाय। अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यामध्येही तापमान 40 अंशाच्या पुढे गेलं असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान हवामान विभागाने पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे, तर जोरदार वाऱ्यासह बदलत्या हवामानाचा सामना करावा लागणार असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। जैसे आप देखेंगे समर में आपको गर्मी भी तेज लगेगी, कभी कभी एकदम ठंडक जैसा लगेगा, बारिश का भी सीन मिलता है अपने को, बारिश भी काफ़ी तेज मिलेगी, हवाएं भी बहुत तेज चलती है, तो ये सब गारपीट भी अभी होता है। वो जैसे नौतपा मई के आसपास आता है, अभी नहीं होती नौतपा, वो जनरली 9 दिन की होती है, लेकिन उसकी हम आधिकारिक घोषणा हम नहीं करते हैं। वो कुछ ऐसा मान्यता है कि नौतपा का दिन होता है, वो हिंदी कैलेंडर से निकलता है, तो वो हमारा नहीं होता है। लेकिन दौरान देखते हैं तापमान थोड़ा ज़्यादा, जैसे आप लास्ट ईयर देखो तापमान ज़्यादा नहीं थे, 40 तक में था। और जो अभी 1-2 तारीख को जो बारिश होने वाली है वो तो रहेगी, मैंने दिया बाइट में। नहीं तो वो कैसे ने तेज रफ्तार की नहीं, अभी वाली जो बारिश होती है ना बहुत ज़्यादा बारिश नहीं होगी, छोटे देर के लिए बारिश होगी। भिवंडी तालुक्यातील सापे परिसरातील गॅस लायटर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। या आगीत कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून लाखोंचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। आग लागल्यामुळे कामगारांनी वेळेत बाहेर पडल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनी परिसरात काही जनावरे असल्याचंही माहिती समोर येते। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असून आग लागल्यानंतर 1 तास उलटूनही अग्निशमन दल घटनास्थळी न पोहोचल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। सध्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून या घटनेची अधिक तपास केला जातोय। काय सांगाल ही आगीची घटना कशी घडली? आगीची घटना आम्हाला कॉल आला 4:03 कॉल आला पडदा पोलीस स्टेशनवरून। त्याच्यानंतर आम्ही ते आलो आणि बघितलं तर ही लायटरची कंपनी आहे, लायटर बनवण्याची, आणि त्याच्यात सिलेंडर पण आहेत। सर्व सिलेंडर आम्ही ते वाचवलेले आहेत, फक्त लायटरचं ते स्फोट होत आहेत आता, आणि पाण्याची कमतरता असल्यामुळे आग थोडी वाढते। आता लवकर कवर आम्ही करू। यात काय जीवितहानी काय मुक्ताही झालेली नाही। आतमध्ये बकऱ्या असल्याची माहिती दिली जाते काय स्थानिकांचं म्हणणं आहे, पण अजूनपर्यंत आम्हाला तर आवाज भेटला नाही, कारण काय आम्ही बेसमेंट पूर्ण मारून आलो आहे कवर करून। आता आतमध्ये काय दिसलेलं नाही, त्यावरती जायला आता चान्स नाही अजून। किती गाड्या आहेत? 2 गाड्या कल्याण फायर ब्रिगेडची एक आहे आणि आपली भिवंडी फायर ब्रिगेड। आग आटोक्यात किती वेळ जाईल? तरी पण जाईल, आता 2-3 गाड्यांमध्ये आम्ही कव्हर करू। नाशिक जिल्ह्यात वाढत्या उष्णतेचा परिणाम आता पोल्ट्री व्यवसायावरही दिसून येतोय।
तर कोंबड्या उष्णतेला संवेदनशील असल्याने त्यांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर येवला परिसरातील पोल्ट्री व्यावसायिकांनी फोगरद्वारे पाण्याचा शिडकावा करून शेडमधील तापमान नियंत्रणात ठेवण्याचा उपाय अवलंबला आहे। या पद्धतीमुळे कोंबड्यांना थंडावा मिळत असून त्यांचा आरोग्य टिकून ठेवण्यास मदत होतोय। उन्हाची तीव्रता खूप वाढत असल्यामुळे आम्ही आमच्या पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांना थंड मिळावा म्हणून फोगरची व्यवस्था जुगाड केलेला आहे आणि त्या फोगरच्या माध्यमातून आमच्या कोंबड्यांना एकदम थंड हवा मिळते आणि त्याच्यामुळं आमच्या कोंबड्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि मॉर्टिलिटी पण कमी होते। त्याच्यामुळं नाही तर उन्हाच्या तडाख्यामध्ये खूप कोंबड्यांना मॉर्टिलिटी होत असते, म्हणून आम्ही हा जुगाड बनवून आमच्या कोंबड्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेवतो।